गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील लेक्चरमध्ये आपण काही पॉईंट्स डिस्कस केलेले होते. यामध्ये मॅन्युरिंग किंवा त्याला मॅन्युअल्स आणि फर्टिलायझर असं आपण म्हणतो. त्यानंतर इरिगेशन, रोटेशन, हार्वेस्टिंग, यील्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेथड्स ऑफ क्युरिंग ऑफ टोबॅको. त्यामध्ये एकूण 2 मेथड आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत. त्यात सन क्युरिंग आणि रॅक क्युरिंग ह्या 2 मेथड आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं मेथड्स पाहणार आहोत. फ्लू क्युरिंग. फ्लू क्युरिंग बघा, या ठिकाणी आपल्याला इमेज दिसत आहे की फ्लू क्युरिंग कशा ठिकाणी केलं जाते, कशा पद्धतीने केलं जाते आणि क्युरिंग झाल्यानंतर जो टोबॅको आहे तो कसा दिसतो. तर ह्या ठिकाणी दुसऱ्या इमेजमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. आणि जी पहिली इमेज आहे फ्लू क्युरिंगची, तर ते एखाद्या कोठार आपण म्हणू शकतो की धान्य साठवण्यासाठी जशी मोठी मोठी कोठारं असतात, तर त्याच प्रकारे असं एक शेड तयार केलेलं असते. तर आपण प्रोसिजर पाहूयात. फ्लू क्युरिंग इज फॉलोड इन द प्रोडक्शन ऑफ हाय ग्रेड सिगारेट टाईप टोबॅको. म्हणजेच फ्लू क्युरिंग ही जी प्रोसेस आहे टोबॅकोमध्ये, तर ही फ्लू क्युरिंग आपण हाय ग्रेड सिगारेट टाईप टोबॅको म्हणजे टोबॅकोमधून हाय ग्रेड सिगारेट आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी आपण फ्लू क्युरिंग करतो. टोबॅको इज क्युअर्ड अंडर द आर्टिफिशियल हीट इन फ्लू क्युरिंग ब्रँड्स. तर यामध्ये हे टोबॅको आहे तर आर्टिफिशियल हीट त्याला आपण प्रोव्हाइड करतो. आणि एक शब्द आलेला आहे बघा, BARNS म्हणजेच कोठार, की ज्या ठिकाणी आपण फ्लू क्युरिंग ही प्रोसेस करतोय. थर्ड मुद्दा काय दिलेला आहे, द लीव्ज आर टाईड इन अ लॉग ऑफ द ट्री बाय देअर स्टॉक्स अँड हँग ऑन द बांबू इन द बार. आता यामध्ये जे पानं आहेत तर ते 3 पानांचा एक गुच्छा किंवा एक बंच असा एकत्र बांधला जातो आणि त्याच्यानंतर त्याचे जे स्टॉक्स आहेत, त्याची जी फांदी आहे, तर त्याला हँग केलं जाते, त्याला धरून हँग केलं जाते आणि ते त्या ब्रॅनमध्ये ठेवलं जाते. नंतर पुढचा चौथा पॉईंट्स आहे, वेन द ब्रॅन इज लोडेड इट इज क्लोज्ड अँड फायर इज सेट इन द ओव्हन. यानंतर आपण काय झालं जाते की त्या ठिकाणी आपल्याला जो काही टोबॅको प्रोसेस करायचा आहे, तर तो जो टोबॅको प्रोसेस करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे त्या ब्रॅनमध्ये किंवा त्या कोठारीमध्ये आपण ते काय करतो तर तो ठेवतो. आणि त्यानंतर आपण म्हणून त्याला लोडेड म्हटलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याला हीट द्यायची आहे किंवा हीट आपण सेट करतो किंवा ओव्हन सेट करतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या स्लाईडमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, महत्त्वाचं बघा काय लक्षात ठेवायचं, कारण थोडीशी लेंदी प्रोसेस आहे ही. तर हाय ग्रेड सिगारेट आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी आपण फ्लू क्युरिंग करतो. यामध्ये आपण आर्टिफिशियल हीट देतो बार्नमध्ये आणि 3 पानांचा एक बंडल किंवा गुच्छ एक तयार करतो आणि त्याचे स्टॉक्स असे हँग करतो, म्हणजे उलटाला हँग करतो. आणि नंतर त्याला आपण फायर सेट करतो किंवा ओव्हन थ्रू आपण त्याला फायर देतो. तर ही जी प्रोसेस आहे फ्लू क्युरिंगची, हे 3 स्टेपमध्ये आपण जनरली करतो. ठीक आहे. तर त्यातलं पुढे दिलेलं आहे बघा पुढच्या स्लाईडमध्ये, द क्युरिंग प्रोसेस इज कम्प्लिटेड इन 3 स्टेजेस. पहिला आहे येल्लोइंग ऑफ द लीव्स. यामध्ये काय आहे बघा, द टेम्परेचर ऑफ द बार्न रेज अप टू 31 डिग्री सेल्सिअस फॉर 3 hours. तर यामध्ये पहा 31 डिग्री सेल्सिअस फॉर 3 hours म्हणजे सुरुवातीला आपण पहिल्यांदा त्या बार्नमध्ये जेव्हा टोबॅकोचे लीव्ज लोडेड करतो आणि हीट जनरेट करतो थ्रू द ओव्हन, तर त्यामध्ये पहिल्यांदा जे टेम्परेचर रेज केलेलं असते ते किती असते तर 31 डिग्री सेल्सिअस म्हणजे 31 डिग्री सेल्सिअस. किती तासांसाठी, फॉर 3 hours 3 तासांसाठी. Then temperature is quickly raised to 52 degree Celsius and held for 30 minutes. त्याच्यानंतर अजून टेम्परेचर वाढवलं जाते, त्यामध्ये ते टेम्परेचर 52 डिग्री म्हणजेच 52 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट म्हणजे अर्ध्या तासासाठी. देन टेम्परेचर इज अगेन रिड्यूस टू 30
1°C बाय ड्रॉईंग ऑफ द फायर अँड ओपनिंग द व्हेंटिलेटर्स. आणि त्यानंतर आपण परत तिसऱ्या वेळेस ते जे टेम्परेचर आहे ते परत कमी करतो आणि त्याच्यानंतर व्हेंटिलेटर ओपन करतो आणि जी फायर आहे ती रिड्यूस करतो किंवा कमी करतो. ड्रॉईंग ऑफ द फायर म्हणजेच काय, तर फायर कमी करतो. ड्युरिंग धिस स्टेज लीव्ज गिव्ह ऑफ मॉइश्चर अँड बिकम येलो इन कलर. आता येलोइंग ऑफ द लीव्ज ह्या प्रोसेसमध्ये जे आपण टेम्परेचर वाढवलेलं आहे नंतर कमी केलेलं आहे, तर याच्यामध्ये काय होते, तर त्या पानांमधलं जे मॉइश्चर असते तर ते मॉइश्चर कमी होते, रिड्यूस होते आणि ते येल्लोइश कलरचे आपल्याला दिसतात. ही पहिली स्टेज आपण पाहिलेली आहे, येल्लोइंग ऑफ द लीव्ज. टेम्परेचर रेज 31 for 3 hours, then temperature again raised for 52°C and it held for 30 minutes and then again temperature it reduced up to the 31°C and opening the ventilator. ठीक आहे. आता हे महत्त्वाचं 3 आपण लक्षात ठेवायचे. टेम्परेचर लक्षात ठेवायचे आणि किती वेळासाठी आहे ते लक्षात ठेवायचे. ही पहिली स्टेज झाली. त्याच्यानंतर सेकंड जी स्टेज आहे ती आहे फिक्सिंग ऑफ कलर. The temperature of barn is raised slowly to 49°C and air is allowed freely. आणि त्यामध्ये बघा, फिक्सिंग ऑफ कलरमध्ये द टेम्परेचर ऑफ द बार्न इज रेज स्लोली टू 49°C अँड एअर इज अलाउड फ्रीली. आता आपल्याला कलर फिक्स करायचा आहे, त्यामध्ये आपण टेम्परेचर थोडं वाढवणार आहे. यामध्ये त्याच्यामध्ये 49°C टेम्परेचर वाढवणार आहे आणि त्याच्यामधले जे एअर आहे ती फ्री टू अलाउ करणार आहे. त्याच्यानंतर द लीव्ज आर केप्ट ॲट धिस टेम्परेचर फॉर 30 hours. तर पानं जी आहे तंबाखूची तर ती 49°C 30 तासांसाठी आपल्याला तसंच ते टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे. द कलर ऑफ द लीव्ज गेट फिक्स्ड अँड क्युअर्ड. तर त्याच्यामध्ये जो पानांचा कलर आहे तो पूर्णपणे फिक्स होणार आहे, जसं आपल्याला पाहिजे येल्लोइश, आणि ते पानं काय होणार आहे, क्युअर्ड होणार आहे, म्हणजे त्याच्यावर प्रोसेसिंग होणार आहे. देन तिसरी स्टेप आहे ड्राईंग ऑफ लीव्ज. द टेम्परेचर ऑफ बार्न इज रेज्ड अगेन 60°C टू 77°C फॉर 20 hours. त्यामध्ये परत आपल्याला टेम्परेचर रेज करायचं आहे 60 to 77°C फॉर 20 hours, 20 तासांसाठी. द मिडरिप अँड लीफ स्टॉक्स गेट ड्राय अँड क्युरिंग इज कम्प्लिटेड. मिडरिप अँड लीफ स्टॉक्स गेट ड्राय अँड क्युरिंग इज कम्प्लिटेड. त्याच्यामध्ये जी मिडरिप आहे, मधला जो एक्सिस आहे तो पूर्णपणे ड्राय होणार आहे आणि पानांचे जे स्टॉक्स आहेत ते सुद्धा ड्राय होणार आहे आणि क्युरिंग प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. द मॉइश्चर कंटेंट ऑफ क्युअर्ड लीव्ज शुड बी बिटवीन 8 to 18%. आता एवढं सगळं आपण यामध्ये टेम्परेचर कमी केलं आहे, वाढवलं आहे, जास्त केलं आहे, कुठे ड्राईंगमध्ये आपण जास्त केलं आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे की त्याच्यामध्ये पानांमध्ये काही प्रमाणामध्ये मॉइश्चर असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ते किती असणं गरजेचं आहे, तर 8 to 18, 8 ते 18% मॉइश्चर. कारण समजा त्या पानांमधलं पूर्णच मॉइश्चर जर कमी झालं असेल तर त्या पानांमधचं पुढची जी प्रोसेस आहे किंवा पुढचं जे प्रॉडक्ट आहे आपण तयार करू शकतो ते आपण तयार करू शकत नाही. कारण ते पूर्णपणे हातात घेतलं की ते काय होणार, त्याचा भुगा होऊ शकतो. ठीक आहे. आणि ही जी प्रोसेस आहे तर जवळपास आपल्याला 5 ते 6 दिवस या प्रोसेसला लागतात, म्हणजे फ्ल्यू क्युरिंग. आणि लक्षात, फ्ल्यू क्युरिंग म्हणजे बघा आपण काय पाहिलेलं आहे, तर हाय ग्रेड सिगारेट टाईपसाठी आपण फ्ल्यू क्युरिंग करतो. आर्टिफिशियल हीट त्याला देतो. त्याच्यानंतर त्याचे जे स्टॉक्स आहे, स्टॉक्सला आपण 3 याच्यामध्ये बांधतो, 3 पानं घेऊन ते आपण लॉटमध्ये बांधतो, हँग करतो, त्या बारमध्ये ठेवतो आणि त्याला ओव्हन सेट करतो, फायर सेट करतो. त्याच्यामध्ये 3 स्टेजेस आपण बघितल्या, येल्लोइंग ऑफ द लीव्ज, फिक्सिंग ऑफ कलर अँड ड्राईंग ऑफ लीव्ज. त्यानंतर पुढची जी क्युरिंग आहे ती आहे पीट क्युरिंग. ती काय आहे, पीट क्युरिंग. त्याची प्रोसेस आपण बघूयात.
Peat curing is old and crude methods of tobacco curing, and it is followed only for chewing and hookah tobacco. क्युरिंग ही जी आहे ही ओल्ड आहे, ट्रॅडिशनल मेथड्स आहे. आणि टोबॅको क्युरिंगमध्ये आपण जर आपल्याला करायची असेल तर चिविंग पर्पजचा जो टोबॅको आहे आणि हुक्का टोबॅको आहे त्यासाठी आपण पीट क्युरिंग करतोय. द फार्मर इज इंटरेस्टेड इन टेस्ट अँड ॲरोमा ऑफ द टोबॅको अँड नॉट इन बर्निंग क्वालिटी. आता ह्या पीठमध्ये की त्याच्यावर प्रोसेस कशी झालेली आहे, तो किती बर्न झालेला आहे हे न बघता त्याची टेस्ट आणि त्याचा ॲरोमा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे किंवा फार्मर त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहेत. द क्युरिंग इज डन इन पीट ऑफ 90 बाय 90 बाय 90 सेंटीमीटर इन साईज. लांबी रुंदी खोली ही सेम आहे 90 बाय 90 बाय 90 सेंटीमीटरमध्ये. बघा, द पीट इज टाईड ऑल अराउंड विथ जवार, कडबी ऑर स्ट्रॉ. तर ते पीठ आपण खोदल्यानंतर किंवा पीठ तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ज्वारीचा जो कडबा असतो किंवा काही स्ट्रॉ असतो तो पूर्ण त्यामध्ये स्प्रेड करायचा आहे, अंथरायचा आहे. द टोबॅको प्लांट्स आर केप्ट इन अ लेअर इन द पीट अँड टॉप लेअर इज कवर्ड बाय स्ट्रॉ अँड गनी क्लोथ. त्याच्यानंतर आपण टोबॅकोचे जे प्लांट्स आहेत किंवा लीव्ज आहेत तर ते आपण त्या पीठमध्ये लेअरनुसार ठेवणार आहोत. आणि जो टॉप लेअर आहे तर त्या टॉप लेअरला आपण स्ट्रॉने, त्याच्यामध्ये कडबा असू शकतो किंवा वीट स्ट्रॉ, पॅडी स्ट्रॉ याच्याने कवर करू शकतो किंवा गनी क्लोथ जी काही गोनपाट असते त्याच्याने सुद्धा आपण कवर करू शकतो. देन द टॉप इज कवर्ड बाय सॉईल वेल अबाव ग्राउंड लेवल सो वॉटर इज नॉट सीप इन टू द इट. जे टॉप आहे आपण त्याला कव्हर केलं पण आपण त्याच्यामध्ये सॉईल वापरलेली आहे, माती वापरलेली असेल वरच्या ग्राउंडला रे, तर पाऊस पडला तर त्याच्यामध्ये आतमध्ये त्याचं सिपेज होणार नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. द लीव्ज आर केप्ट फॉर 1 to 2 weeks. लीव्ज आर केप्ट फॉर 1 to 2 weeks. जे पानं आहे ते आपल्याला 1 ते 2 आठवड्यापर्यंत ठेवायचे आहे. इफ पीट इज ओव्हर हिटेड सम वॉटर इज स्प्रिंकल्ड ओव्हर इट टू कूल डाऊन द टेम्परेचर ऑफ द पीट. पण समजा त्याच्यामध्ये हीट क्रिएट जर झाली तर आपण त्याच्यामध्ये वॉटर थोडं स्प्रिंकल करून त्यातलं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे. द लीव्ज आर टेकन आउट अँड ट्विस्टेड इन टू रोप्स ऑर मेड इन टू द बंडल्स. त्यानंतर आपण काय करणार आहे, तर त्यातली पानं काढून घेणार आहे. ते आपण ट्विस्ट करू शकतो किंवा मग एका दोरीच्या सहाय्यामध्ये किंवा दोरीच्या सहाय्याने आपण ती एकत्र बंडल त्याचा बांधून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपण ही पीट क्युरिंग बघितली आहे. याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच इज द ओल्ड मेथड्स ऑफ टोबॅको क्युरिंग. तर त्याचं उत्तर काय असणार आहे, पीट क्युरिंग असं असणार आहे. तसंच फ्ल्यू क्युरिंगमध्ये जी प्रोसेस आहे ती किती दिवसामध्ये कंप्लीट होते, तर इट इज कंप्लीटेड विदिन द 5 to 6 days असं होते. त्यानंतर एखादा प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की नेम द 3 stages इन फ्ल्यू क्युरिंग प्रोसेस ऑफ टोबॅको. त्यामध्ये येलोइंग ऑफ द लीव्ज, फिक्सिंग ऑफ कलर अँड ड्राईंग ऑफ द लीव्ज हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ टोबॅको. इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ टोबॅको त्यामध्ये बघा, टोबॅको कॅटरपिलर, टोबॅको स्टेम बोरर आणि टोबॅको ॲफिड हे 3 पेस्ट आपण मुख्यत्वे करून पाहणार आहोत. त्यामध्ये टोबॅको स्टेम बोरर पहिल्यांदा बघा, टोबॅको स्टेम बोरर अशा प्रकारचा पेस्ट दिसतो. इकडे ॲडल्ट स्टेज आहे आणि इकडे लार्वा स्टेज आहे. ठीक आहे, किंवा त्याला आपण कटवर्म सुद्धा म्हणतो. आहे टोबॅको कॅटरपिलर, सॉरी बघा इथं टोबॅको कॅटरपिलर नाव चुकीचं आलेलं होतं. आता टोबॅको कॅटरपिलर याचा आपण नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर पाहणार आहोत. द कॅटरपिलर फर्स्ट फीड ऑन द लीव्ज अँड लेटर ऑन कट द प्लांट ॲट ग्राउंड लेवल स्पेशली ड्युरिंग नाईट अवर्स. तर हे कॅटरपिलर काय करतात, तर सुरुवातीला पानांवरती फीडिंग करतात. फर्स्ट फीड ऑन द लीव्ज आणि हळूहळू ते प्लॅन्ट्सवरती फीडिंग करायला सुरुवात करतात आणि ग्राउंड लेवलपासून ते कट करतात. पण कुठल्या वेळेस, तर ॲट नाईट अवर्स. त्याचं कंट्रोल मेजर काय आहे, तर डस्टिंग ऑफ 4% कार्बारिल, स्प्रेइंग ऑफ 0.05% एंडोसल्फान, डीप प्लोईंग इज डन आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द क्रॉप टू एक्सपोज द प्युपे. आता ह्याचा जो प्युपा असतो किंवा जो कोशामध्ये असतो की ज्याच्यापासून पुढे जाऊन कॅटरपिलर किंवा ॲडल्ट तयार होणार आहे, तर
हे जे प्युपे जमिनीमध्ये लपलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपण प्लोईंग जर केली, नांगरणी जर केली, तर ते त्या सनलाईटला एक्सपोज होतात आणि आपण तशा प्रकारे त्याचं कंट्रोलिंग करू शकतो. तर कंट्रोल मेजरमध्ये बघा, डस्टिंग ऑफ कार्बारिल आणि स्प्रेइंग एंडोसल्फान. याचं पर्सेंटेज जरी नाही लक्षात ठेवलं तरी नेमकं कुठलं पेस्टिसाइड्स आहे हे आपण लक्षात ठेवू शकतो. आणि नेचर ऑफ डॅमेजमध्ये पहिल्यांदा ते पानांवरती फीड करतात आणि नंतर प्लॅन्ट्सवरती ॲट नाईट्स अवरला ते फीड करतात. त्याच्यानंतर हा आहे बघा आता टोबॅको स्टेम बोरर. अशा प्रकारचा स्टेममध्ये तो अटॅक करतो. त्याचं नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर पाहूयात. कॅटरपिलर माइन थ्रू लीव्ज अँड मिडरिप. आता कॅटरपिलर जे आहे तर ते कसे डॅमेज करतात, तर लीव्ज आणि मिडरिप म्हणजे जो पानांचा मधला भाग आहे मिडरिप त्याला आणि त्याच्या पानांना. फायनली बोर्स इंटू स्टेम अँड कॉज द स्टनिंग प्लांट ग्रोथ अँड अनयुज्युअल ब्रांचिंग. तर यामध्ये ते काय करतात, तर त्या स्टेममध्ये बोर करतात आणि आतमधलं जे काही फीडिंग मटेरियल असेल तर त्या मटेरियलवर ते फीडिंग करतात. कॉजेस स्टनिंग प्लांट ग्रोथ किंवा स्टंटिंग प्लांट ग्रोथ म्हणजे झाडाची वाढ खुंटते आणि अनयुज्युअल ब्रांचिंग त्या ठिकाणी येत असते. कंट्रोल मेजर काय आहे, तर रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ अफेक्टेड लीव्ज अँड प्लांट. ज्या ठिकाणी याच्यावरती अफेक्ट झालेला आहे ते रिमूव्ह करायचं आहे, डिस्ट्रॉय करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड, स्प्रेइंग ऑफ 1% फिश ऑइल रोझिन सोप आपल्याला वापरायचं आहे. अँड थर्ड, सिलेक्ट हेल्दी सीडलिंग फॉर ट्रान्सप्लांटिंग. हेल्दी सीडलिंग्स आपण ट्रान्सप्लांटिंगसाठी सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो पेस्ट आहे तो बघा ॲफिड. ॲफिड म्हणजे आपण याला बघितलेलं आहे हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर लाईटमध्ये आपल्याला आपल्या हातावरती बसतात आणि एक काही कळायच्या आधीच आपल्याला त्यांचा स्पर्श होतो आणि टोचल्यासारखं काहीतरी होते आणि हात लावेपर्यंत ते उडतात. तर ॲफिड इन्फेस्टेशन ऑन टोबॅको लीफ. आणि या ठिकाणी ॲफिड दिलेला आहे बघा कसं इन्फेस्टेशन केलेलं आहे पानांवरती. त्याचं नेचर ऑफ डॅमेज, निम्फ अँड अडल्ट suck the sap from leaves due to which leaves become yellow and crumple. म्हणजे जे पानांमध्ये जे अटॅक करतात निम्फ आणि ॲडल्ट त्याच्या पानांमधला काय करतात, रस शोषून घेतात आणि ते पान पूर्णपणे पिवळं पडते आणि स्क्रम्पल म्हणजे पूर्णपणे आकसते. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ व्हायरल डिसीजेस. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ व्हायरल डिसीजेस. आणि त्यामुळे ॲफिड जो आहे हा व्हायरल डिसीज ट्रान्समिट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचं कंट्रोल मेजर काय आहे, तर स्प्रेइंग ऑफ 0.5% मॅलॅथिओन अँड स्प्रेइंग ऑफ 40% निकोटीन सल्फेट हे आपल्याला वापरायचं आहे. 3 आपण पेस्ट बघितलेली आहे, टोबॅको कॅटरपिलर, टोबॅको स्टेम बोरर आणि टोबॅको ॲफिड. त्यानंतर आपण डिसीजेस पाहणार आहोत. शेवटचाच भाग आहे हा. व्हायरस आहे हा. मोझॅक जो आहे तो व्हायरसमुळे होतो. नंतर पावडरी मिल्ड्यू, लीफ कर्ल आणि ओरोबांची असे 4 डिसीज आपण किंवा ओरोबांची हा पॅरासाईट आहे टोबॅकोमधला त्याचीसुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये बघा पहिला जो डिसीज आहे तो आहे टोबॅको प्लांट इन्फेक्टेड विथ TMV म्हणजे टोबॅको मोझॅक व्हायरस असं त्याला म्हटलेलं आहे. टोबॅको मोझॅक व्हायरस दॅट इज कॉल्ड एज अ TMV. यामध्ये बघा आता सिम्पटम्स पाहूया. इट इज अ व्हायरल डिसीज. हा कुठला डिसीज आहे, व्हायरल डिसीज आहे. सेकंड, लाईट ग्रीन स्ट्रिक्स आर फाउंड ऑन लीव्ज अँड मॉटलिंग ऑफ लीव्ज टेक्स प्लेस. त्यामध्ये लाईट ग्रीन कलरचे स्ट्रिप्स आपल्याला या ठिकाणी दिसतात, पट्टे दिसतात आणि त्यामध्ये पानं काय होतात, मॉटलिंग होतात म्हणजे ते ड्राय होतात किंवा ब्राउनिश कलरचे आपल्याला दिसतात. कंट्रोल मेजर काय आहे, तर रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ डिसीज प्लांट अँड फॉलो क्लीन कल्टिवेशन. त्यानंतर पुढचं आहे पावडरी मिल्ड्यू सिम्पटम्स इन टोबॅको. पावडरी मिल्ड्यू बघा एकदम पावडरसारखा फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला दिसते किंवा आपण असं म्हणू शकतो पानाला पावडर लावल्यानंतर कसं दिसते त्या प्रकारे पावडरी मिल्ड्यू हा डिसीज दिसतो. त्याचे सिम्पटम्स काय आहेत, व्हाईट पावडरी ऑर ॲश कलर्ड पॅचेस appears on the leaves which later or टर्न ब्राऊन. पावडरी कलरचे पॅचेस आपल्याला पानांवरती दिसतात आणि हळूहळू ते ब्राउनिश कलरचे होतात. इन सम केस देअर इज रिडक्शन इन क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द लीफ यील्ड. यामध्ये काय होते तर
क्वालिटीसुद्धा त्याची कमी होते आणि त्याची क्वांटिटीसुद्धा किंवा त्याचं यील्ड किंवा प्रोडक्शन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत नाही. कंट्रोल मेजर रिमूव्हल ऑफ द लोअर लीव, जी खालची पानं आहे ती रिमूव्ह करायची आहेत. अवॉइड ओव्हर फर्टिलायझिंग, जास्त प्रमाणामध्ये समजा आपण फर्टिलायझ दिलेलं असेल तरी त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अँड थर्ड, अप्लिकेशन ऑफ सल्फर टू द सॉईल अराउंड द प्लॅन्ट नियर अबाउट ॲट द रेट ऑफ 45 किलोग्रॅम पर हेक्टर. आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्या पानाच्या भोवताल आपल्याला सल्फरची मात्रा द्यायची आहे आणि एका हेक्टरला 45 किलो आपण सल्फर वापरणार आहे. त्यानंतर पुढचा आहे बघा लीफ कर्ल व्हायरस. हा सुद्धा व्हायरसमुळे होतो. लीफ कर्ल ह्या ठिकाणी दिसतो आपल्याला, इन्फेक्टेड झालेलं प्लॅन्ट दिसते. सिम्पटम्स पहा, इट इज अ व्हायरल डिसीज. द कर्लिंग अँड कलरिंग ऑफ लीव्ज टेक्स प्लेस. या ठिकाणी लीव्सचे जे आहे ते कर्लिंग होते. रिडक्शन इन लीफ साईज अँड शॉर्ट इंटरनोड्स आर फाउंड इन इन्फेक्टेड प्लॅन्ट्स. म्हणजे या ठिकाणी पानांची साईज आहे ही एकदम कमी होते आणि इंटरनोड्स, दोन नोड्समधलं जे डिस्टन्स आहे ते कमी होताना आपल्याला दिसते. कंट्रोल मेजर काय आहे तर रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ अफेक्टेड प्लॅन्ट्स अँड कंट्रोल ऑफ द वेक्टर्स बाय स्प्रेइंग सुटेबल इन्सेक्टिसाइड्स. जो काही वेक्टर आहे की ज्यामुळे या डिसीजचा अटॅक होतो तर ते आपल्याला कंट्रोल करायचं, त्यासाठी आपण सुटेबल इन्सेक्टिसाइड्स वापरणार आहे. त्यानंतर पुढचं आहे ओरोबांची. आता हा पॅरासाइट्स आहे, या ठिकाणी दिसतोय बघा ओरोबांची. तर हा जो आहे तो पॅरासाइड आहे. ओरोबांची इन बंबाकू, याला बंबाकू पण म्हटलं आहे म्हणून आपण म्हणतोय बंबाकू इन तंबाखू असं लक्षात ठेवू शकतो. सिम्पटम्स, बंबाकू इज अ रूट पॅरासाइट्स ऑफ टोबॅको क्रॉप. हा काय आहे रूट पॅरासाइट्स आहे, म्हणजे मुळांवरती आपण येतो. काही स्टेम पॅरासाइट्स आहे ते त्याच्या ब्रांचेसवरती अटॅक करतात, पण हा रूटवरती अटॅक करतो. इट ॲब्सॉर्ब द न्यूट्रियंट अँड वॉटर फ्रॉम टोबॅको. हा काय करतो तर टोबॅकोमधलं वॉटर आणि न्यूट्रियंट ॲब्सॉर्ब करतो. प्लॅन्ट ड्यू टू विच क्लोरोसिस ऑफ द लीव्ज टेक्स प्लेस, आणि त्यामधलं क्लोरोसिससुद्धा हे हळूहळू कमी होते. द लीव्ज रिमेन स्मॉल इन साईज अँड अल्टिमेटली अफेक्ट द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ द लीव्ज. त्यामध्ये पानांचा साईज हळूहळू कमी होतो आणि त्यामध्ये त्याची क्वांटिटी असेल किंवा क्वालिटी असेल यावरती सुद्धा अफेक्ट होतो. इट इज मोस्टली फाउंड इन इरिगेटेड टोबॅको. हा आपल्याला कुठे आढळतो तर ज्या आपण तंबाखूचं उत्पादन ॲज अ इरिगेटेड क्रॉप म्हणून घेतो त्या ठिकाणी आपल्याला हा पॅरासाइट आढळून येतो. कंट्रोल मेजर काय आहे याचं बघा. इट इज कंट्रोल बाय रिमुव्हिंग ओरोबांची शूट्स बिफोर फ्लॉवरिंग अँड सीड सेटिंग. म्हणजे आपल्याला याला कंट्रोल करायचं असेल तर आपण ओरोबांचे जे शूट्स आहेत तर त्याचं फ्लॉवरिंग येण्याआधी आणि सीड्स फॉर्मेशन होण्याच्या आधी आपल्याला ते कंट्रोल करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे टोबॅको कल्टिवेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे. हे तुम्हाला समजलं असेल, समजलं नसेल तर परत तुम्ही व्हिडिओ बघा. व्हिडिओ फार कमी प्रमाणात बघितले जातात, त्यामुळे जो काही सिलेबस आत्ता होत आहे तो परत रिवाईज होणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. वेळोवेळी सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. तर आज इथेच थांबूया. थँक्यू.